नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज मित्रांनो 18 तारीख आहे, 18 डिसेंबर आणि आज वार आहे गुरुवार. तर आपण चाललो आहे वाशीला चाललो मित्रांनो, थोडं काम आहे त्यासाठी. तर आज नाश्त्यासाठी सकाळच रवा बनवला आहे. म्हटलं आज रवा वगैरे बनवू. तर रवा खातो आणि निघतो. तर मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता निघूया आपण टाईम न घालवता, कारण लेट झालेला आहे खूप मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलेलं आहे इथे दादरला. दादर पार्किंगमध्ये हे आहे दादरचं पार्किंग. बस आता आपण चाललोय वगैरे वाशीला. हे इकडे आहे दादरचं 5 नंबर प्लॅटफॉर्म आहे, वेस्टर्न. इथून आपल्याला जातात विरारला वगैरे गाड्या सुटतात ना, त्या इकडूनच सुटतात 5 नंबरवरून. आणि पुढे आहे ते 6-7 नंबर प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो आता आपण इकडनं चालू धारावी साईडून चाललोय वगैरे. ट्रॅफिकमध्ये पूर्ण हालत खराब झाली. ट्रॅफिक जास्त आहे. हे आता हायवेपर्यंत आपल्याला ट्रॅफिक थोडं भेटेल. तर आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे एकदम. तर मित्रांनो तुम्ही इथून बघू शकता, इकडनं जे लेफ्ट साईडला आहे ना, चुनाभट्टी आहे ही. ह्या जर चुनाभट्टीला जायचं असेल तर इथून जायला लागतं लेफ्ट साईडला. इथं लिहिलंय पण बघा, चुनाभट्टी. आता तुम्ही वरती वगैरे बघू शकता, इथं लिहिलेलं वगैरे वाशीला जाण्यासाठी यूज फ्लायओव्हर लिहिलं आहे. तर इथे समोर एक फ्लायओव्हर आहे, तिथून आपल्याला जायचं आहे फ्लायओव्हर चढून वाशीला जाण्यासाठी. आणि इथून सरळ गेला तर एकदम आपण जातो ठाण्याला जातो. ठाणा, मुलुंड हे सर्व सरळ सरळ जायचं आहे त्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता, आपल्याला हा फ्लायओव्हर चढून वरतून जायचं आहे. हा जातो चेंबूर वगैरे त्या साईडला, असा ठाण्याला वगैरे जातो. सॉरी, ठाण्याला नाही. तर मित्रांनो इथून आपल्याला जायचं आहे हा फ्लायओव्हर चढून. आता हा फ्लायओव्हर आहे ना, इकडनं जातो आपल्याला चेंबूरला वगैरे, वाशी ह्या साईडला जायला हा फ्लायओव्हरने आपल्याला जावं लागतं. आता इथून तर आपल्याला एकदम सरळ जायचं आहे वाशीला जाण्यासाठी. हा व्ह्यू बघू शकता, एक नंबर व्ह्यू आहे.
तर माझ्याकडे आहे ना डी जे याचा माईक पण आहे ना, तो डी जे याचाच आहे. तर मी आता त्याच्यामध्ये जी सेटिंग होती ना ते थोडी चेंज केली आहे. तर काय माहिती आता मी सर्व सध्या तरी मी टेस्टिंगच करतो आहे, कसा आवाज येतो आहे, काय येतो आहे ते वगैरे. तर मित्रांनो, आता आपल्याला इथून पुढे जाऊन आहे ना एक ब्रिज आहे, तो ब्रिज नाही चढायचा आहे, खालून जायचं आहे, खालून लेफ्ट घ्यायचं आहे. हां, तुम्ही समोर बघत असाल तो ब्रिज नाही चढायचा आहे. मी मागच्या टायमाला जेव्हा गावी गेलो होतो ना त्यावेळेला हा इकडनं सरळ गेलो होतो, इथून वरतून सरळ. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे डेस्टिनेशनवरती. तर थोड्या वेळात तुम्हाला भेटतो वगैरे, काम करून, काम झाल्याच्या नंतर भेटतो लगेच. तर मित्रांनो, आपलं झालेलं आहे वाशीचं काम. तर आत्ता मी चाललो आहे दादरला परत. तर भाई साहब सर्व सिग्नलचं दर्शन घेत 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 आता पोचलेलं आहे इथे हायवेला. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, नंतर मग आपल्याला सरळ जायचं आहे इथून. तर आपण आता परत इथे टोल नाक्यावरती पोचलेलो आहोत. मला वाटतं अजून आपल्याला अर्धा तास वगैरे लागेल. मी तुम्हाला दाखवलं नाही किती किलोमीटर आहे वगैरे काय, पण हां, आपण आता अर्ध्या तासामध्ये पोचू आपण दादरला. आणि ऊन वगैरे चांगलं लागायला लागलेलं आहे, सुरुवात झालेली आहे ऊन वगैरे पडायला चांगलं. कारण मध्ये जरा थंडी होती ना, त्यामुळे जरा वातावरण कसं जरी ऊन पडलं तरी थंड असायचं. आता हळूहळू उन्हाचे चटके वगैरे लागायला लागलेले आहेत. आणि आता वाजलेले पण आहेत, 3:30 झालेले आहेत. आता हळूहळू ऊन वगैरे चांगलं पडायला लागेल. ऊन पडायला लागलं ना, एवढी गरमी वगैरे व्हायला लागेल ना. मग उन्हातून आहे ना बाईक चालवायला पण कंटाळा येतो, कारण एवढं उन्हाचे चटके लागायला लागतात ना. थांब थांब. अर्जंट ब्रेक दाबला तिने. हां, थँक्यू थँक्यू. चल बघतो. हां हां, बघतो नंतर पुढे जाऊ. चल थँक्यू. नंबर प्लेट बघायला लागेल पुढे जाऊन. तर मी आता हायवेने येत असताना तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये, माझं एका टेम्पोसोबत टक्कर झाली होती. हे टक्कर म्हणजे बघा कसं काय केलं माहिती आहे का, जो टेम्पो होता ना त्याने अर्जंटमध्ये ब्रेक मारला, अर्जंटमध्ये एकदम. आणि मग
आणि असं पण नाही की आता ह्या रोड कसा आहे, ह्या रोडला ठीक आहे, तो हायवे होता, हायवेमध्ये पण असं हायवेमध्ये अर्जंट ब्रेक दाबला ना त्याने. अर्जंट ब्रेक मारल्यामुळं मग गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग पुढे टक्कर झाली. असं तर मी कंट्रोल करतो गाडी, म्हणजे असं हायवे बिवेने एकदम डिस्टन्स ठेवूनच चालतो. पण आता त्याने एकदम अशा ठिकाणी ब्रेक मारला की तिथे काही करू पण शकलो नाही मी. तरी बघत होतो कंट्रोल करण्यासाठी, पण ती झाली नाही बाईक. असं माझ्यासोबत होत नाही सहसा करून, हे आज पहिल्यांदाच झालं. अरे हे मोटो ब्लॉगिंग चालू केलं आणि मोटो ब्लॉगिंग चालू केल्याच्या नंतर पहिल्यांदा पडलो असं ते मी. नाही तर मध्ये मी एवढा बाईक वगैरे चालवायचा कधी असं माझ्यासोबत झालं नाही, फर्स्ट टाईम झालं. पण रोडवरती आपण जर बाईक चालवतो तर ह्या गोष्टी होणारच. त्यामुळं सेफ्टी गिअर वगैरे आपण जे असतो ना, हे आता मी ग्लव्स वगैरे घातले, हेल्मेट वगैरे, रायडिंग जॅकेट असेल तर रायडिंग जॅकेट पण तुम्ही घालू शकता. तर मला तर काय लागलं नाही, पण झालेलं आहे थोडं ॲस. आणि गाडीला पण नाही एवढं लागलं, गाडीला म्हणजे गाडी सावकाश पडली ना खाली, त्यामुळे एवढं नाही लागलं. थोडंसं जरा ते जे नंबर प्लेट आहे ती थोडीशी वाकडी झाली, बाकी एवढं नाही गाडीला लागलं. कारण गाडी तिथल्या तिथे पडली तर टक्कर होऊन असं झालं. बाकी आता नंतर गाडी वगैरे थांबवेल तेव्हा बघेल एकदा व्यवस्थित. तर मित्रांनो, मी आता पोहोचलेलो आहे दादरला आणि तुम्हाला मी दाखवतो काय झालं होतं माहिती आहे. ही जी नंबर प्लेट आहे ना, हिचं आपण जे कवर असतं ना प्लॅस्टिकचं, हे तुम्हाला दिसतंय का? हे बघा, तुम्हाला दिसत असेल. हां, हे ॲक्च्युली तुटलं आहे फक्त, बाकी काय झालं आहे नाही. हे बघा, हे जे आपण लावतो ना, हे हे तुटलेलं आहे. कारण इथे इथे डायरेक्ट अटकली ना, त्यामुळे ते प्रॉब्लेम झाला. बाकी काय असं कुठे काही लागलं नाही वगैरे गाडीला. आणि मला पण काही लागलं नाही, कारण मी शूज घालतो ना, शूज आणि आपलं ग्लव्स पण घातले होते, त्यामुळं काय असं मला एवढं काय लागलं नाही. पण तर मित्रांनो, आपण आता पोचलेलं आहे इथे बाईक पार्किंगच्या इथे. तर बस आता बाईक पार्किंगला लावू आणि निघू आपण. अरे यार, निघेल की नाही इथून. तर बाकी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाकी भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि आता ही जी ट्रेन चालली आहे ना, ही सुपरफास्ट आहे. ही आपली नालासोपाराला थांबत नाही, तर ह्याच्यानंतरची ट्रेन आपल्याला पकडायची आहे 5:27 तर बाकी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.